अशोक खरातवर 8,76,00,000च्या फसवणुकीचा गुन्हा। मृत्यूचा योग टाळण्याच्या बहाण्यानं सीए ललित पोफळेंकडून उकळले पैसे। आई वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत अवतार पूजेचाही बनाव। नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी दानिश शेखच्या मोबाईलमधील प्रत्येक फाईल आणि ॲप्लिकेशनसाठी वेगवेगळे पासवर्ड्स आणि फेस आयडी। न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला प्रयोगशाळेत नेत फेस आयडीच्या सहाय्याने मोबाईल अनलॉक। नागपूरमधल्या एनजीओमधील लैंगिक छळ प्रकरणाला नवं वळण। रियाज काझी विरोधातील आरोप इतर महिला कर्मचाऱ्यांनी फेटाळले। काझी विरोधात धर्मांतरणासाठी दबाव आणि लैंगिक छळाचे आरोप। महेश काकडेला 29 एप्रिलपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी। दैवी शक्तीच्या नावाखाली महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप। बलात्कार आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप स्थगित। पुढील 15 दिवसांमध्ये मागण्यांची अधिसूचना काढून देण्याचं लेखी आश्वासन दिल्यामुळे संप मागे। उद्धव ठाकरे विधान परिषदेचे उमेदवार असले तरच भाजप निवडणूक बिनविरोध करणार। मवियाने अन्य उमेदवार दिल्यास भाजप उमेदवार देणार। उद्धव ठाकरे आणि भाजपमधील कटुता संपणार का? राजकीय वर्तुळात चर्चा। छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले। रामदास स्वामींकडे राजपाट दिला। बागेश्वर महाराजांचं वादग्रस्त विधान समोर। नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये विधान। म्हाडाच्या मुंबई लॉटरीमध्ये घरांचे दर 1.5 ते 2 कोटींपर्यंत। परवडणाऱ्या घरांची संकल्पना धुसर। अत्यल्प गटासाठी फक्त 145 घरं। बिल्डर्सच्या हितासाठी घरांचे दर फुगवल्याचा आरोप। मुंबईकरांवरील 10% पाणी कपात अजूनही अटळ। तलावांमधील पाण्याची पातळी घटत असल्यानं पाणी कपातीची शक्यता। 29 एप्रिलपूर्वी पाणी कपातीसंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता। रस्ते खुदाईनं त्रस्त नाशिककरांना काहीसा दिलासा। पुढील 6 वर्ष नाशिकमधील खोदकामांवर बंदी। कुंभमेळ्यानंतर नवीन रस्ते खोदकामास महापालिकेची स्पष्ट मनाई। ठाणे तहसीलदार कार्यालयातील मामलेदार मिसळ पाव बंद। 75 वर्षांपासून सुरू असलेल्या मामलेदार मिसळचं बांधकाम रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी पाडलं। एकनाथ शिंदे, राज ठाकरेंसह अनेक नेत्यांचं होतं आवडीचं ठिकाण। सोळा वर्षीय मुलीचे पूर्ण केस कापून घरात बसवलं। मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांचा अजब प्रताप। अमरावतीच्या वरुडमधील धक्कादायक घटना समोर। मुलीच्या तक्रारीवरून आई वडिलांवर गुन्हा दाखल। पाण्याचा कॅन भरायला गेलेल्या बाप-लेकाचा एसटी बसच्या चाकाखाली आल्यानं दुर्दैवी अंत। भंडारा शहरातल्या एसटी डेपोमधली दुर्दैवी घटना। दुर्घटनेनंतर परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण। आणि अमेरिका इराणमध्ये शांतता चर्चा उद्या होण्याची शक्यता। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची पाकिस्तानमध्ये दाखल। चर्चेतून निघणाऱ्या अंतिम निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष।